चला तर मग आज जाऊया कानेफाट्याला पावसामध्ये. ॲक्च्युली कानेफाट्याला जाण्याचं कारण असं होतं की माझ्या आत्याच्या मुलांनी कानेफाट्याच्याच जवळ निसर्गाच्या सानिध्यात नवीन शिफ्ट झालेला आहे तो, आणि त्यांनी आम्हाला त्याच्या घरी इन्व्हाइट केलं होतं की या घरी म्हणून आम्ही सगळे सकाळी कानेफाट्याला निघालो. आणि सिटीतून बाहेर पडल्यावर जो काही कानेफाट्याचा निसर्ग आम्हाला आवडू लागला, आणि इतका पाऊस पडत होता. पाऊस पडत असल्यामुळे कानेफाट्याला तिकडं सगळा मावळ भाग आहे. मावळ भागामध्ये भरपूर पाऊस असतो. आभाळ असं त्या डोंगराला चिकटलं आहे असं पण भासतं कधी कधी. आणि असे ढग वगैरे अगदी जवळून ती भाताची खासरं असतात, त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं. भात लागवड पण काही लोकांची चालू होती. आम्ही काही ठिकाणी थांबू शकत नव्हतो कारण हेवी पाऊसच चालू होता खूप सारा. मग आम्ही त्याच्या घरी पोचलो. त्याच्या घरातून तर इतकं सुंदर दिसत होतं, डोंगरच दिसत होता, आणि त्या डोंगरावरती अगदी आभाळ चिटकलंय त्याला. आणि त्याच्या आजूबाजूला घराच्या अवतीभोवती मस्त अशी झाडी लावलेली होती, आंब्याची, पेरूची, नारळाची, अशी